दूर देशी एका राज्यात एक कावळा आणि त्याची पत्नी नदीजवळील एका मोठ्या वडाच्या झाडावर आपल्या घरट्यात राहत होते. ते अतिशय आनंदात आपले जीवन तेथे व्यतीत करत होते. एके दिवशी मादी कावळ्याने काही अंडी घातली, पण त्यांचे दुर्दैव असे होते की झाडाच्या खाली बिळात राहणारा एक मोठा साप हा त्यांच्या अंड्यावरती लक्ष ठेवून होता. एके दिवशी दोघेही नवरा बायको हे खाद्याच्या शोधात बाहेर गेले असताना सापाने सर्व अंडी खाऊन टाकली. दोघेही जेव्हा परत आले तेव्हा त्यांना तेथे अंडी खाल्लेली आढळून आली. हा साप अतिशय क्रूर आहे, कावळ्याची पत्नी ओरडली. आपण त्याला काहीतरी करून थांबवलं पाहिजे, नाहीतर यापुढे तो आपली अंडी खातच राहील. त्यानंतर कावळा म्हणाला, आपण आपल्या मित्र कोल्ह्याकडे जाऊ. कोल्हा खूप हुशार आहे. तो आपल्याला नक्कीच काहीतरी चांगला सल्ला देईल. म्हणून दोघेही कोल्ह्याला भेटण्यासाठी जंगलात गेले. जेव्हा कोल्ह्याने त्यांना पाहिले, तेव्हा कोल्हा त्यांना म्हणाला, नमस्कार मित्रांनो, तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसताय? कावळ्याने त्यांना सर्व हकीकत सांगितली. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अंडी घालतो आणि आम्ही जेव्हा खाद्यासाठी बाहेर जातो, तेव्हा साप येऊन आमची सर्व अंडी खाऊन टाकतो. कृपया या सापाला येथून काढून टाकण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. कोल्हा मोठा हुशार होता. कोल्हा हसत हसत त्यांना म्हणाला, माझ्याकडे एक योजना आहे. दुसऱ्या दिवशी कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे त्या राज्याची राणी ही तिच्या दासीबरोबर नदीत अंघोळ करायला आली. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांचे कपडे आणि दागिने हे नदीकाठीच काढून ठेवले होते. कोल्ह्याच्या योजनेप्रमाणे कावळ्याची पत्नी उडून खाली उतरली आणि तिने राणीचा मोत्याचा हार चोचीत धरला आणि भुर्रकन उडून गेली. यावेळी कावळा सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. कावळ्यांनी माझा हार पळवला. राणी मोठ्याने ओरडली. सैनिकांनो, पकडा त्याला. सैनिकांनी कावळ्याचा पाठलाग चालू केला. कावळ्यांनी त्याला थेट वडाच्या झाडाच्या दिशेने नेले. बाहेर मोठा गोंधळ चालू असताना, हा गोंधळ कुठे चाललाय हे बघण्यासाठी साप बिळातून बाहेर आला आणि तेवढ्यात कावळ्यांनी तो हार सापाच्या अंगावर टाकला. सैनिकांनी हे पाहून एकमेकांना म्हणाले, सावध व्हा, येथे साप आहे. साप पळून जाण्यापूर्वी सैनिकांनी त्याला भाल्याच्या टोकाने ठार मारले. मग त्यांनी तो हार घेतला आणि राणीकडे परत दिला. अशा प्रकारे कावळे सुरक्षित राहिले. दोघांनी कावळ्याचे आभार मानले. तेव्हापासून ते आनंदात तिथे राहू लागले. कथेचं तात्पर्य असे आहे की बलवान शत्रूलाही हुशारीने पराभूत करता येते. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास कठीण प्रसंगही सोपा होतो. धन्यवाद.